दिंडोरी जनसभेला येत आहे आणि माननीय मोदीजी येत असल्यामुळं मी माननीय छगन भुजबळ साहेबांकडे या विषयाची संपूर्ण माहिती देण्याकरता आलो आहे आणि सोबतच या महाराष्ट्राच्या महायुती आणि उत्तर महाराष्ट्राची महायुतीच्या आणि खास करून नाशिक आणि दिंडोरी आणि या नंदुरबार धुळे या भागातील प्रचार व्यवस्थेमध्ये भुजबळ साहेबांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं महायुती म्हणून आम्ही प्रवास केला आहे। भुजबळ साहेबांनी विदर्भात प्रवास केला आहे, अनेक ठिकाणी प्रवास केला आहे, अनेक भारतीय जनता पार्टीच्या सीटकरता ते विजयाकरता आले आहेत विदर्भामध्ये। तर इथेही उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मोदीजी येत असल्यामुळं निमंत्रणही आणि निमंत्रण तशी द्यायची गरज नाही त्यांना, पण एक कसं प्रवास कसा झाला पाहिजे, त्या ठिकाणी काय काय योजना असल्या पाहिजे, मोदीजी येत असताना त्यांचा अनुभवाचा उपयोग फायदा हा मोदींच्या सभेला जनसभेला आणि या भागातल्या संपूर्ण महायुतीच्या सीट जिंकण्याकरता होईल याकरता आमची चर्चा झाली आहे। नाशिकच्या जागेवर काय ठरलं मानते? एकनाथ शिंदेजींना निर्णय करायचा आहे, एकनाथ शिंदेने निर्णय करायचा आहे। एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं, पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील। पण काल तुम्ही म्हटलात की ही जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदे या जागेवर निर्णय एकनाथ शिंदेच निर्णय करतील। आपण आता राष्ट्रवादी आणि इथं दावा सुटला आता राष्ट्रवादी आणि आम्ही भाजपने म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे, त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदेने निर्णय करावा। पण काल गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते, त्यांनी 2-3 उमेदवारांशी चर्चा केली आहे, त्यांनी काही अहवाल आपल्याकडे दिला आहे की कोणते उमेदवार नाही, आमचा काय अधिकार आहे, आमचा काय संबंध आहे? संबंध महायुतीचा आहे, त्यांनी दिलेल्या सीट निवडून आणण्याचा आमचा संबंध आहे। ती सीट 51% मतं घेऊन निवडून यावी एवढा संबंध आता आमचा भुजबळ साहेब राष्ट्रवादी भाजपाचा आहे, महायुतीचा आहे। शेवटी निर्णय एकनाथ शिंदेनी करायचा। शांतिगिरी महाराजांनी देखील मागणी केली होती आपल्याकडे, त्याच्याविषयी आमच्याकडे भेट घेतली त्यांच्या अनुयायांनी, मलाही शांतिगिरी महाराज चारदा माझी चर्चा झाली आहे, पण शेवटी निर्णय एकनाथ शिंदेजींनी करायचा आहे। आम्ही आणि भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादी असेल भाजपा असेल त्यांनी जो उमेदवार देतील त्याला 51% मतं कशी मिळतील आणि ते कसे निवडून येतील याकरता आम्हाला काम करायचं आहे। पण बावनकुळे साहेब आता 8-15 दिवस राहिलेत फक्त, म्हणजे 2 दिवस भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी आणि 18 दिवस फक्त आता जागा म्हणजे प्रचारासाठी राहिलेले आहेत। मग ही सीट निवडून आणण्यासाठी किती कठीण होणार आहे? त्यासाठी लवकर चर्चा। एकदा एकनाथ शिंदेजींनी सीट जाहीर केली, त्यांनी फॉर्म भरला, तर मग आम्ही आमचं सेटअप तयार आहे महायुतीचं। म्हणजे शिवसेना शिंदे गटच ही भरवू शकते का असं? तर 100% शिवसेना एकनाथ शिंदेजीनेच ते करायचं आहे आणि आम्ही त्यांना 51% मतं देऊन निवडून आणायचं आहे। हेच काम आम्हाला करायचं आहे। ठाण्याची जागा डिक्लेअर केली, कल्याणची जागा डिक्लेअर केली, नरेश मस्किरना तिथून उमेदवार देण्यात आलेले आहे, मात्र नाशिकची जागा त्यांनी अद्याप देखील डिक्लेअर का केली नाही? आता त्यांचा अधिकार आहे ना, त्यांच्या पक्षामध्ये मी कसं बोलायचं आणि भुजबळ साहेबांनी कसं बोलायचं? त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी निर्णय करायचा आहे, महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत। शेवटी पक्षीय राजकारणात त्यांनी निर्णय करायचा आहे। राष्ट्रवादीचा निर्णय भुजबळ साहेबांनी अजित पवार साहेबांनी करायचा आहे, भाजपाचा निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाने करायचा आहे, देवेंद्रजींनी पुढाकार घ्यायचा आहे, पक्ष म्हणून आम्हाला काम करायचं आहे। पण शेवटी पक्षाचे निर्णय त्यांनी करायचे असतात। कधीपर्यंत होईल? मी वारंवार सांगतोय की एकनाथ शिंदेजींना सांगावं लागेल। उशीर झाल्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यासाठी उशीर झाल्यामुळे भुजबळ साहेबांनी स्वतः माघारी घेतली होती की इतक्या लवकर आता कमी वेळ राहिलाय, प्रचार होऊ शकत नाही। तुमच्याच महायुतीतला एक पक्ष जर इतकं उशिरा लावत असेल तर तुमची एक सीट जाण्याची वेळ आलेली आहे, मग तुम्ही सिरियसली गंभीरपणे त्यांच्याशी काही या विषयावर बोलत नाही? सीट वगैरे काही जात नाही, 18 दिवस बाकी आहे आणि त्यामुळं भुजबळ साहेब, आम्ही, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि भाजपा राष्ट्रवादी खास करून महायुती इतकं मोठं जाळं आहे। आता 2 आमदार भुजबळ साहेबाचे या लोकसभेमध्ये 3 आमदार आहेत आणि त्या ठिकाणी भाजपाचे 3 आमदार आहेत, त्यामुळं एक मला वाटतं काँग्रेसचा आहे। तर अशी स्थितीमध्ये मजबूत तर आहे महायुती, काही वेळ लागत नाही। सीट डिक्लेअर झाली की 17-18 दिवस पुरे आहे। महायुतीमधीलच काही तुमचे आमदार असो किंवा काही पदाधिकारी असो ते म्हणतात की इथल्या विद्यमान खासदारांना तिकीट दिलं तर ते पडतील म्हणून, असं एकंदरीत समन्वय नाही कुठेतरी? ही काही कुण्या 4 व्यक्तीची निवडणूक नाही आहे, 22 लाख मतदाराची निवडणूक आहे। ही काही कोऑपरेटिव्हची नाही आहे, 10 मतदार बसले आणि त्यांनी निर्णय केला। जनतेची निवडणूक आहे, जनतेला मोदीजींना मत द्यायचं आहे। देशाचं पंतप्रधान कोण व्हावे नाशिककराला विचारलं तर मोदीजी सांगतात, राहुल गांधी सांगत नाही। त्यामुळे जेव्हा उमेदवार येतील ते उमेदवार मोदीजींना मत देणार आहे।
कोणी उमेदवार दिला एकनाथजींनी किंवा कोणी उमेदवार दिला महायुतीने, शेवटी मत डायरेक्ट मोदीजीला जाणार आहे. त्यामुळं लोक हा काळजी करणार नाही की कोण उमेदवार ना कोण उमेदवार, मोदीजीला मत द्यायचा हा प्रश्न आहे. पालघरचं काय? पालघरमध्ये पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल. द्यायचं. मागच्या काही दिवसांपूर्वी बावनकुळे साहेब भुजबळ साहेबांनी माघारी घेतल्यानंतर राज्यातील काही जे ते ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या संदर्भात आजच्या बैठकीत, कारण आणखीनही 2-3 टप्पा आहेत मतदानाचे, त्या संदर्भात आजच्या बैठकीत काही चर्चा झाली. साहजिक नाराजी व्यक्त होणार आहे, कारण भुजबळ साहेबांचं संपूर्ण आयुष्य जे आहे जर बघितलं तर त्यांनी 18 पगड जाती, 12 बोलतेदार, ओबीसी समाजाकरता त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे. आणि साधारण त्यांचं नाव जेव्हा येतं एखाद्या वेळी, शेवटी नावं येत असतात. काही ठिकाणी माझे नाव आलं वर्धेमध्ये, भुजबळ साहेबांच्या नाशिकमध्ये आलं. तर जेव्हा एखादे समर्थक असतात, हे समर्थक आता तयार होत असतात आणि ते काही चूक नाही आहे. त्यामुळं संघटनाची नाराजी होणारच आहे, कारण भुजबळ साहेब तसे या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यामुळं काही काळ नाराजी असणार आहे, काही काळ वाईट वाटणार आहे. काही व्यक्तिगत समर्थक असतात ज्यांना वाटतं की आपला नेता हा लोकसभेत गेला पाहिजे, विधानसभेत गेला पाहिजे, तर त्यावेळी ती तात्पुरती नाराजी असतं. भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं, त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की भुजबळ साहेबांनी एक आव्हान केलं की मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे. आणि मला विश्वास आहे भुजबळ साहेब नेहमी मोदीजींना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणून त्यांचं नेहमीच समर्थन राहिलं आहे. आणि आता तर ते महायुतीचे नेते आहे, मोठे नेते आहेत, पहिल्या 3 मधले मोठे नेते आहे महायुतीमध्ये. आणि मग अशा वेळी भुजबळ साहेब निश्चितपणे मोदीजीचा विकसित भारताचा संकल्प जो आहे त्याला निश्चितपणे त्यांचा हा पहिल्यापासून पाठिंबा राहिला आहे, आजही पाठिंबा आहे, उद्याही पाठिंबा राहील. आणि मी त्यांनी मला बोलताना हेच बोललं आहे की आपल्याला मोदीजी या देशाचे पंतप्रधान करण्याकरता आपल्याला सर्वस्व करायचं आहे. मोदी आणि शहांनी छगन भुजबळांचं नाव सुचवलं होतं, तसं त्यांनी देखील सांगितलं. मात्र मग भाजपचा विरोध होतो की शिवसेनेचा? कोणाचाच विरोध नसतो, कोणाचाच विरोध होत नाही. महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, काही गोष्टी त्या ठिकाणी पुढे जावं लागतात. तर रामटेकमध्ये नागपूरमध्ये 100% भाजपची सीट आहे. सर्व आमदार आमचे, सर्व सरपंच आमचे, सर्व पण महायुतीला द्यावी लागली शिवसेनेला. इथे हीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी आणि बीजेपीच आहे, पण शेवटी कॉम्प्रोमाइजमध्ये सीट त्यांना गेली आहे, कारण त्यांच्याकडे होती ती. आणि 13 खासदार जेव्हा एकनाथजीकडे आले आमच्या महायुतीमध्ये, तेव्हा इथले खासदार त्यामध्ये आहे. आणि त्यामुळं सीट कशी कापायची, सीट कशी कमी करायची हाही प्रश्न असतो. खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतात महायुतीच्या राजकारणामध्ये. तसा हा झालेला आहे. काही कोणाचं कमी करणं, भुजबळ साहेबांचं कमी करणं, हे गोष्ट खरी आहे की भुजबळ साहेबाला मान्यता आहेत. आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी आणि सर्वांनीच म्हटलं की भुजबळ साहेब हे नेते आहेत, त्यांनाही लढवलं पाहिजे. पण महायुतीच्या राजकारणामध्ये शेवटी सीट शिंदेकडे आहेत ना. ही सीट जर आपल्याकडे भाजपकडे असती तर आम्ही कॉम्प्रोमाइज केलं असतं. पण एकनाथ शिंदेजीकडे सीट असल्यामुळं आणि त्यांची सिटिंग सीट असल्यामुळं त्यांनाही कुठं नाही म्हणता येणार. शिंदेच्या शिवसेनेत 3 नावं आघाडीला, त्यापैकी कुठल्या नावावर एकमत झाले? हे वारंवार तुम्ही मला विचारताय. एकनाथ शिंदेजींना विचारा, भुजबळ साहेबांना सांगतील, मी तेच सांगेल. वाटलंच तुम्हाला फोन जोडून देतो मी. भुजबळांच्या माघारीनंतर खरं तर ओबीसी मतं भाजपला नको आहेत का, असा ट्रेंड हा सुरू झालेला होता. आता सुद्धा समता परिषदेचे अनेक पदाधिकारी हे मैदानात उतरणार आहेत. कुठेतरी ओबीसी मतदार जे आहेत ते दुखवले जाणार आहेत, पदाधिकारी दुखवले जाणार असं वाटतं. भाजपाचा कालच सांगितलं ना मी की आम्ही सगळ्यांना समजवू. जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत, ओबीसीचे कार्यकर्ते आहेत, समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना समजावं लागेल. आम्ही समजवतो आहोत, त्याची काळजी करायचं कारण नाही. बावनकुळे साहेब, शिवसेनेचे विजय करंजकर हे नाराज आहेत आणि ते तुमच्या संपर्कात आहेत असं म्हणतात. माझा कुठलाही संपर्क विजय करंजकर सोबत नाही आहे. भेट घेतली त्यांनी काल. गिरीश महाजनांची काल गिरीश महाजनांची भेट घेतली असेल, पण असे कुठल्याही संपर्कात कोणी राहत नाही. भेट झाली याचा अर्थ असा नसतो. शेवटी भुजबळ साहेबांनी सांगितलं योग्य आहे. आमच्या क्षमता आहे, आमचे समर्थक, आमचे लोक यांना समजवण्याची. त्यामुळे येतात काही भाजपाचा राष्ट्रवादीचा दोष नाही आहे. एकनाथ शिंदेकडे सिटिंग सीट हा प्रश्न आहे, म्हणून प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. दुसरा काही प्रश्न नाही आहे. बावनकुळे सर, तुम्ही भाजपला ही जागा नाही असं म्हणताय, शिंदे गटाची जागा आहे. मात्र भाजपचे काही स्थानिक पदाधिकारी स्वतः खासदारकीचा प्रचार करताय. जर नाशिकची जागा ही जर सीट मला नाही मिळालं तर महायुतीचं मी सीट पाडून टाकेल, अशा प्रकारचे वक्तव्य तुमच्या पदाधिकारी. मोदीजीला मत द्यायचं आहे. भाजपाचा राष्ट्रवादी महायुतीला मोदीजीला मत द्यायचं आहे. काही काळ ही रिॲक्शन असतं की आपल्याला सीट मिळावी. भुजबळ साहेबाच्या समर्थकाला वाटणारच आहे महाराष्ट्रात भुजबळ साहेब लढले पाहिजे. भाजपच्या लोकांना भाजप वाटणार आहे, शिवसेना वाटणार आहे.
पण सीट शिवसेनेची आहे, त्यांची सिटिंग सीट आहे. राहिला प्रश्न पाळापडी करायचा. कोणाची क्षमता नाही आहे. मोदीजींना मत आहे. मोदीजी कॅन्डिडेट आहे पंतप्रधान पदाचे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता काही नाराज असेल, आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं स्पष्टपणे आमचाही नाराज असेल, पण मोदीजी करता आम्ही स्पष्टपणे महायुती प्रचंड मताने आम्ही सर्व सीट निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता 51% मतं मोदीजीला मत देतील. भाजपात आल्यानंतर भेट घेतली होती. निलिमा पवारांची भेट घ्यायला गेला होता काय? अमृता पवार, अमृता पवार निलिमा निलिमाताई पवार. तर अमृताताई पवार, निलिमाताई पवार, आम्ही त्यांच्याकडे सकाळी मी गेलो, त्यांची भेट घेतली. आणि आता पक्षाच्या त्या विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत आमच्या पक्षाच्या येवल्याच्या. येवल्यामध्ये काय स्थिती वगैरे आहे अशी चर्चा केली. उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. नाशिकचा अर्ज भरला आहे. उमेदवार उद्या माननीय देवेंद्रजी स्वतः दिंडोरीच्या भारती पवारजी यांच्या अर्जाकरता येणार आहेत. भुजबळ साहेब वगैरे सर्वच राहणार आहेत. आणि नाशिकचं जर आज डिक्लेअर केलं शिवसेनेनी तर उद्या तेही अर्ज भरतील. त्यांची वाट बघावी लागेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे क्या नासिक की और पालघर की क्या स्थिति है, और भुजबल साहब आगे से महायुति के प्रचार में दिखेंगे क्या, क्योंकि सिर्फ उन्होंने एक ही रैली की है चंद्रपुर में. भुजबल साहब ने 2 रैलियाँ की है. दूसरी बात, भुजबल साहब ने इसके पहले भी बार बार स्पष्ट किया है, अभी भी स्पष्ट किया और कल भी स्पष्ट करेंगे. वो महायुति के पहले 3 नेताओं में है और वो बहुत सीजन्ड लीडर्स है. पूरा जीवन उन्होंने महाराष्ट्र की राजनीति में डेवलपमेंट के लिए और महाराष्ट्र की ओबीसी समाज के 18 पगड़ जातियों को न्याय देने के लिए दिया हुआ है. उनका जीवन ऐसा नहीं है एक बोलना और एक करना, या मीडिया के सामने कुछ करना, अंदर कुछ करना. उन्होंने सीधा सीधा कहा है और पहले से भूमिका उनकी है. महायुति में भी भूमिका स्पष्ट है. मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत के लिए भुजबल साहब का जीवन समर्पित है. उन्होंने अपना मोदी जी के लिए कहा है. अंदर भी हमने यही बात की है कि हम मोदी जी के नेतृत्व का भारत निर्माण करने के लिए वो पूरी तरह से खुलेआम प्रचार में हैं और सारी तरह से वो प्रयास कर रहे हैं. सारे संगठनों को फ़ोन कर रहे हैं. वो घर में बैठे नहीं है. सारे महाराष्ट्र को उन्होंने मैसेज दिया है. हर बूथ तक मैसेज दिया उन्होंने. इसलिए भुजबल साहब अपने लेवल पर सारी महायुति को जिताने के लिए काम कर रहे हैं. सर, सवाल यह है कि वो सभा में आगे से दिखेंगे या नहीं. क्यों नहीं दिखेंगे? है ही क्यों नहीं दिखेंगे? जरूरत नहीं है बड़ी बड़ी सभाओं करने का. मैं भी बड़ी सभाएं नहीं करता हूँ. पॉलिटिकली हमारे संगठन को काम में लगाना ये नेताओं का काम होता है. नेता लोग भाषण देते हैं. मोदी जी भाषण देंगे, देवेंद्र जी देंगे, एकनाथ जी देंगे, अजीत पवार जी देंगे. हम लोग तो पॉलिटिकल मैनेजमेंट, पॉलिटिकल संवाद, हम राजनीतिक संवाद, हमारे संगठन काम में लगना चाहिए. भुजबल साहब का महाराष्ट्र में संगठन है. आज दिन भर वीडियो कॉन्फ्रेंस करना, दिन भर विजिट करना, ये काम संगठन का होता है. तो संगठनात्मक रूप से हम लोग काम कर रहे हैं. भुजबल साहब का पूरा प्रेजेंस महाराष्ट्र में है, वो काम कर रहे हैं. पालघरच्या जागेसंदर्भात काय निर्णय? पालघरची जागा भारतीय जनता पार्टी निर्णय करणार आहे. नाशिकची जागा जशी शिंदे गटाची तशी पालघरची पण शिंदे गटाची होती. त्यावरती भाजपने उमेदवार दिले. काही ठिकाणी आम्ही 13 लोकसभा शिंदे सोबत खासदार आले, ते 16 सीट लढत आहेत. त्यामुळं काही सीट कमी जास्त झाल्या आहे. आता राष्ट्रवादीकडे एकच सीट त्या ठिकाणी सुनील तटकरे जी आमच्याकडे आले होते. राष्ट्रवादी 6 सीटवर लढत आहे. 42 आमदार त्यांचे आहे. किमान 6 सीट लढत आहेत. तर काही सीट अजितदादा, काही सीट आम्ही अशा शेअरिंग केल्या आणि आनंदाने शेअरिंग केला आहे. त्यामुळे पालघरसुद्धा एकमताने त्या ठिकाणी आमच्याकडे येत आहे. साहेब, राज ठाकरेंच्या कुठे कुठे सभा होतील अजून पुढे काय? हे राज ठाकरे साहेबांच्या सभा आम्ही नियोजित केल्या आहे. नाशिकला होण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी पुणे, नाशिक, संभाजीनगर ज्या ठिकाणी राजसाहेबांनी जे युनिट आहे त्या ठिकाणी ते सभा घेणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.